नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. राणीचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी नवीन डाव आखलेला रायाने आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी ते शशिकला आता सगळ्यांना म्हणू लागते, मंजिरी आहे की तिच्या पहिल्या नवऱ्याची काळजी घ्यायला. हो की नाही मंजिरी, तुला जमेल ना? नाही बाई, लगेच सगळ्यांसमोर सांगून टाक. कसं आहे ना, जाऊबाईंचं वय झालं आहे, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना जमणार नाही ना, म्हणून म्हटलं. त्याच वेळेस आता सगळेजण शशिकलाकडे बघू लागतात. रायाला मात्र या शशिकला काकूचा खूपच राग येतो. तर इकडे बाहेर आता गौरवचे मॉम डॅड रडत असतात. तेव्हा लगेच आता घोरपडे तिथे येतो आणि मला लागतो, हे बघा सर मॅम, मी समजू शकतो तुमचं दुःख काय आहे ना, हे मला चांगलंच माहिती हो. खरंच तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर गेलाय. तेव्हा लगेच आता गौरवची मॉम म्हणू लागते, जय अरे बघ ना, हे सगळं काय झालं जय? अरे आमचा गौरव आमच्यापासून दूर गेला, आता तो आमचा नाही राहणार का? तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, हे बघा मॅम, जे सत्य आहे ते आता समोर आलं आहे. गौरव हाच खरा मिहीर आहे, हे सगळ्यांना कळलं आहे आता. त्यामुळे मॅम, मला काय म्हणायचं आहे, मी तुमची या सगळ्यात मदत करू शकतो. नाही म्हणजे तुम्हाला गौरव म्हणून दुसरा एखादा मुलगा हवा असेल तर मी यायला तयार आहे. मी नावही बदलायला तयार आहे. तुम्ही माझं नाव गौरव ठेवा आणि मला गौरव म्हणून घेऊन चला. मी नक्कीच तुमची प्रॉपर्टी सांभाळू शकतो. आता मात्र गौरवच्या मॉम डॅडला खूपच राग येतो. तू आमचं दुःख सावरायला आलाय की आमच्या दुःखावरती मीठ चोळतोय? अरे काय करतोय तू? तुला काही अक्कल आहे की नाही? काय बोलतोयस तू? हो तिकडे. आता मात्र घोरपडे मला लागतो, ठीक आहे, मला वाटलं तुम्हाला मुलगा हवाय, मग मला दत्तक घेतलं असतं ना. तर आता इकडे आतमध्ये जिजी म्हणू लागते, नाही शशिकला, मी माझ्या मुलाची काळजी घेऊ शकते, त्यासाठी मी समर्थ आहे. मंजिरी, तुला इकडे थांबायची गरज नाही, तू जाऊ शकते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही जीजी, अगं तुझी तब्येत ठीक नाही, मी थांबते इकडे, मला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा रायम लागतो, हो मिस बाहेर, तू थांब इथे. आता मात्र लगेच शशिकला, आता कसं? एकदम बरोबर मंजिरी, डॉक्टरांनी काय सांगितलंय त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. वेळेवरती त्याला खायला प्यायला सगळं काही मिळालं पाहिजे. हां, आणि त्याच्या पुढे असा कुठलाही विषय काढायचा नाही ज्यामुळे त्याला ताण पडेल, त्रास होईल. हो की नाही डॉक्टर साहेब? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, अगदी बरोबर, तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने मिहीरची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा मंजिरी लागते, ठीक आहे चालेल. तर त्याच वेळेस आता सगळेजण तिकडनं बाहेर निघून जातात. रायाही आता आपल्या अड्ड्यावरती निघालेला असतो. तेव्हा लगेच आता घोरपडे त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो, वा राया, अरे कसली कमाल आहे ना तुझी, काय कमाल केली आहेस तू. अरे गुंड म्हणत होतो मी तुला, पण तू काय सॉलिड निघाला ना, एकदम एक्सप्रेस ट्रेनसारखी गंमत आहे तुझी. अरे जे मला महिन्यात जमलं नाही, अरे तू एका दिवसात करून दाखवलं की. अरे फटाफट पुरावे आणले, हा मिहीरच आहे म्हणून सगळ्यांसमोर सत्य आणलं. पण राया, या सगळ्यामुळे काय झालं तुला माहिती? अरे तू स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. अरे यामुळे तुझी मंजिरी गेली की तुझ्यापासून दूर. रायाला मात्र या घोरपडेचा खूपच राग येतो. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, हो, कारण हा मिहीर पहिल्यांदा जेव्हा मंजिरीला बघितलं ना, तेव्हाच तो मंजिरीच्या प्रेमात पडला होता आणि म्हणूनच तर तो इथे थांबला ना. आणि आता तर काय, ही मंजिरी त्याची रेडीमेड बायकोच निघाली की. मग तर तो आता मंजिरीला सोडणारच नाही. त्यामुळे राया, तू तुझ्या बायकोला मिसफायरला विसर बरं का. आता तुझं काही खरं नाही, तुझी मिसफायर आता तुझी होणारच नाही रे बाबा. तेव्हा लगेच आता रायाम लागते, घोरपड्या, झालं? अजून काही बोलायचं असेल तर आहे की नाही सांग. हे बघ, असे कितीतरी आमच्यामध्ये आले आणि ते केव्हाच आमच्यामधून दूर गेले, पण पण मिसफायर आणि मी कधी बी वेगळे होणार नाही, एवढं लक्षात ठेव. कोणी किती बी प्रयत्न करा, पण आम्ही एकमेकांना साथ देण्याचं वचन घेतलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करणारच. असे कितीतरी संकट आले रे आमच्या आयुष्यात, पण तरी आम्ही डगमगलो नाही. साथ देऊन एकमेकांना आयुष्यभर जपायचं ठरवलं आहे आम्ही, आणि आम्ही तेच करणार. घोरपड्या, तुला माहिती, मागे एक नालायक माणूस आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. नाही म्हणजे आला पण होता, पण शेवटी काय झालं, आम्ही धक्के मारून त्याला गावातनं बाहेर हकलवलं आणि तोच माणूस पुन्हा आता या गावात येऊन एक मांसाचा तुकडा घेऊन आलाय आणि आमच्या संसाराच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या माणसाला एवढी अक्कल नाही आहे. हा राया आहे, राया. हा राया त्याच्या मिसफायरपासनं कधी बी दूर जाणार नाही. त्यामुळे घोरपड्या, तो नालायक माणूस तू होता. तेव्हाही तुला मी आणि माझ्या मिसफायरच्या
संसारातनं असं एखाद्या माशीसारखं दूर केलं तरी तुला अक्कल आली नाही आणि आता पुन्हा तेच करतोय. घोरपड्या, तुला जेवढा ताकद लावायची ना तेवढी लाव. जे काही करायचं ते कर. पण हा राया जोपर्यंत जिवंत आहे ना, जोपर्यंत त्याचा श्वास चालू आहे ना, तोपर्यंत तो त्याच्या मिसफायरचा हात कधी बी सोडणार नाही. किती बी काही बी संकट येऊ दे, हा राया मिसफायर बरोबरच असणार आहे. तुला जे करायचे ते करून घे, असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. तर आता इकडे मंजिरी मिहीरजवळ असते. आता ती सारखी घरात गरके घालत असते. तिला काय करावं काही सुचत नाही. मिहीर मात्र झोपलेला असतो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणत असते, काय करू मी, काय निर्णय घेऊ ना, मला खरंच कळत नाही आहे. कुणाची बाजू घेऊ, काय करू या परिस्थितीत ना, काय बोलावं काय करावं काही सुचतच नाही. असे आता तिच्या डोक्यात विचार चालू असतात. तर इकडे आता जिजी आपल्या रूममध्ये ब्लँकेट वगैरे काढते आणि म्हणू लागते, हे मिहीरसाठी घेऊन जाते, याने त्याला बरं वाटेल. त्याच्यासाठी समजा काही आणणार आहे मी. त्याला जे आवडतं जे नाही आवडतं ते सगळं काही करणार आहे मी, असे आता जिजी मनाशीच म्हणत असते. मी त्याला खूप जपणार आहे. त्याच वेळेस आता लगेच शशिकला येते आणि म्हणू लागते, जाऊबाई तुम्ही लाख कराल हो तुमच्या मुलासाठी, पण जेव्हा तो शुद्धीवर येईल तेव्हा तो इथे थांबला पण पाहिजे. तो जाईल की त्याच्या मॉम डॅड संग निघून. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, शशिकला असं कसं मी जाऊ देईल त्याला, तो माझा मुलगा आहे, हे सत्य समोर आलं आहे सगळ्यांच्या, आणि मग तो असं कसं आम्हाला सोडून जाईल. नाही नाही नाही, तो इकडनं नाही जाऊ शकत. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो विचार करा ना, आत्ता समजा त्याला काही आठवत नाही आहे म्हणून सगळं ठीक आहे, पण हा राया एक गुंडच ना. तो सारखा म्हणत असतो त्याच्यासमोर, मी मिसफायरला सोडणार नाही, मी मंजिरीला सोडणार नाही, मी तिच्याबरोबरच राहणार, आमचं आणि तिचं लग्न झालं आहे. अहो पण आता हा मिहीर आला हे कळत नाही का त्याला. आणि आता या मिहीरला जेव्हा सत्य समजेल की ही मंजिरी त्याची बायको आहे, पण तुम्ही स्वतः या मंजिरीला दुसऱ्याच्या ताब्यात दिलं आणि ते पण एका गुंडाच्या, अहो त्याला काय वाटेल. अहो तुम्हाला ऐकू आलं का नाही, त्याला किती मारहाण करून नदीकाठी विजापूरला टाकून दिलं होतं. अहो किती काय काय सोचले हो तुमच्या या मिहीरने, किती त्रासातनं तो इथपर्यंत आलाय. आणि जेव्हा त्याला सगळं काही सत्य आठवेल तेव्हा त्याच्या आईनेच त्याच्या बायकोचा हात एका दुसऱ्याच्या हातात दिलाय हे कळल्यानंतर तो का थांबेल इकडे, त्याला किती त्रास होईल. जाऊबाई तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना, अजूनही विचार करा. हा राया आपल्या घरात येतो पण त्याचं आपल्या घरात स्थान काय, नाही म्हणजे तो एक गुंडच आहे ना. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, शशिकला राया गुंड नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हटला मी मानलं. बरं राया गुंड नाही आहे पण वागतो तर गुंडासारखाच ना. आता बघा मिहीरला घेऊन आला, अगदी गाठोड्यात बांधून आणल्यासारखं बांधून आणलं, असं कोण वागतं, एक गुंडच असा वागतो ना. मग जाऊबाई हा गुंड नाही तर कोण म्हणायचं. अहो सारखा गुंडासारखा दमदाटी करत असतो आणि सारखा मत असतो, मिसफायरची साथ मी कधी सोडणार नाही. पण हा राया जर असंच वागत राहिला तर कसं होणार जाऊबाई, तुम्हीच सांगा. नाही नेमकं तुम्ही या रायाला आपल्या घरातला मुलगा मानता की जावई मानता, नेमकं त्याचं स्थान काय सांगा ना. आणि जाऊबाई तुम्ही जे बोलतात तेच या घरात चालतं. मग आता तुम्ही सांगा, मंजिरी या घरची सून आहे की लेक आहे. नाही म्हणजे जेव्हा मिहीरला शुद्ध येईल, जेव्हा त्याला सगळं काही सत्य आठवेल तेव्हा त्याला मंजिरीची ओळख काय सांगायची हे आपल्याला आधीच ठरवायला नको का. या घरची सून म्हणून सांगायचं की या घरची लेक म्हणून सांगायचं, काय सांगायचं ते नातं ठरवून टाका. आता मात्र लगेच जिजी थोडीशी बाजूला जाते आणि मनाशीच म्हणू लागते, शशिकला जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. शशिकलाचं काही चुकीचं नाही आहे. मिहीरने सत्य विचारल्यानंतर काय सांगायचं, मंजिरी त्याची कोण आहे काय सांगू मी, असे आता प्रश्न जिजीसमोर उभे असतात. तर इकडे मंजिरीचे विचार चालूच असतात, मी काय करू या परिस्थितीत, मला रायाची साथ द्यायला पाहिजे पण मला या मिहीरबरोबर थांबावं लागतंय, मी काय करू. तेवढ्यात आता मिहीरला स्वप्न पडू लागतं. तो झोपेतच आता राणी राणी असं म्हणत असतो, त्याचा थरथर कापत असतो, त्याला असं कसं तरी झाल्यासारखं करत असतो. मंजिरी घाबरते, काय झालं याला, काय होतंय. आता मंजिरी लगेच तानाजीजी रायाला आवाज देणार, ते सगळेजण धावत येतात. त्याच वेळेस आता मिहीर जोरात ओरडतो, राणी. आता हा शब्द मात्र रायाने ऐकलेला असतो. तेव्हा लगेच जिजी नाना म्हणू लागतात, मिहीर अरे काय झालं. त्याचे मॉम डॅडही आलेले असतात पण मिहीर मात्र झोपेतच असतो. तेव्हा लगेच आता राया लागतो, मिसफायर याने काय शब्द उच्चारला, हा राणी म्हटला का. तेव्हा मंजिरी लागते, हो तो राणीच म्हणत होता. त्याच वेळेस आता लगेच राया लागतो, राणी म्हणजे ही ती तर नसेल ना, म्हणजे जिने राया
रायाच्या माहितीनुसार नाऱ्याने सांगितलं होतं की एका बाईने मिहीरला मारलंय. ती बाई म्हणजे राणी तर नसेल ना? कोण ही राणी? आता मात्र सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता गौरवची मॉम म्हणू लागते, हो याला असे भास खूप होतात. म्हणजे खूप वेळा राणी असं नाव घेत होतो. कितीतरी वेळा त्याला भयंकर स्वप्न पडलेले आहेत आणि कितीतरी वेळा हे राणी नाव आम्ही ऐकलंय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हे बघा ताई, खरं खरं सांगा, नाही म्हणजे हा कधीपासून हे राणी नाव घेतो? तेव्हा लगेच त्याची मॉम म्हणू लागते, जेव्हा हा आम्हाला सापडला होता आणि हॉस्पिटलमध्ये हा बरा झाला आणि शुद्धीवरती आला, तेव्हा पहिल्यांदा त्याने राणी हे नाव घेतलं होतं. आम्हाला वाटलं की त्याच्या फॅमिलीमधलं कोणीतरी राणी म्हणून असेल, पण इथे तर कोणीच नाही दिसत ना. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, नानाजीजी, कोणाला तरी आठवत असेल ही राणी कोण आहे? नेमकं कोण आहे ही राणी? आता सगळेजण विचार करू लागतात. तेव्हा रायम लागतो, नानाजीजी आठवतंय का? तेव्हा जीजी म्हणू लागते, राणी? नाही नाही, मला तर नाही माहिती. नाना नाही माहिती. मिस फायर, अगं तुला काही माहिती आहे का राणीबद्दल? तेव्हा मंजिर म्हणू लागते, राया, अरे राणी हा नाव मी कधी ऐकलं नाही रे. हे नाव कुणाचं आहे? म्हणजे असं परिचयात नाहीच आहे. मग कशाला कुणाला आठवेल? तेव्हा लगेच आता रायम लागतो, रुजिदा, निखिल, तुम्हाला काय आठवतंय का? ते दोघेही नकार देतात. तेव्हा आता राया शशिकलाकडे बघतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, माझ्याकडे काय बघतोय? मला नाही माहिती कोण राणी. त्याच वेळेस रायम लागतो, आठवा नानाजीजी, कोणीतरी आठवा. राणी नक्की कोणीतरी असेल ना. तुमच्या नातेवाईकात आहे का कोणी राणी जी मिहीरच्या संपर्कात होती? अशी कोणी आहे का? तेव्हा नानाजीजी म्हणू लागतात, नाही नाही, आमच्या नातेवाईकातही कुणाचं नाव राणी नाही आहे. मग कोण असेल ही राणी? असे असंख्य प्रश्न आता रायासमोर उभे राहिलेले असतात. तेव्हा राया लागतो, मी सांगतो, माझा डाऊट जो आहे ना तो अगदी खरा आहे. नाऱ्याने सांगितलं होतं की त्या बाईनेच मिहीरला मारले. ती बाई म्हणजे ही राणीच असणार आहे. प्लीज कोणीतरी आठवा, काहीतरी आठवा. त्याच वेळेस आता राया लागतो, ताई, तुम्हाला जेव्हा विजापूरला नदीकाठी मिहीर भेटला तेव्हा त्याला कुठे लागलं होतं? तेव्हा त्याची मॉम म्हणू लागते, त्याच्या ना पोटात असं धारदार वस्त्र, चाकू किंवा काहीतरी असं खुपसल्यासारखं होतं. नक्कीच काहीतरी धारदार शस्त्र असणार आहे ते. त्याच वेळेस आता राया लागतो, मग ते या बाईनेच खुपसलं असेल ना. नाऱ्याने सांगितलं होतं, तिनेच मारलंय मिहीरला. म्हणजे ती म्हणजे ही राणीच. आणि ही राणी कोण आहे याचा शोध हा राया घेणार म्हणजे घेणार. त्याच वेळेस आता राया लागतो, नानाजीजी प्लीज प्लीज काहीतरी आठवा. नक्की तुम्हाला काहीतरी आठवेल, प्लीज नानाजीजी. तेव्हा नाना मुलाखत, राया, अरे म्हणजे नातेवाईकात तर कोणी राणी म्हणून नाही आहे, पण आपल्या गावात आहे. तेव्हा राया मला लागतो, आपल्या गावात कोण राणी? कुठे राहते? मला लवकरात लवकर सांगा. तेव्हा नाना म्हणू लागतात, श्रीकांत जाधव म्हणून एक घर आहे, त्या श्रीकांत जाधवची पोरगी, तिचं नाव राणी आहे. ती जेमतेम मिहीरच्या वयाचीच आहे. बहुतेक एकाच वर्गात असतील ते. तेव्हा रायम लागतो, अच्छा, तर ही राणी कोण आहे या सगळ्याचा हा राया छडा लावणार. आता मात्र लगेच राया शशिकलाकडे बघतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, सारखा माझ्याकडे काय बघतं? ही राणी पाणी कोण आहे मला माहिती नाही आहे. तेव्हा रायम लागतो, कोणी बी असू दे, ही राणी कोणी बी असू दे, पण हा राया आजच्या दिवसातच तिचा छडा लावणार आणि या राणीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. असे म्हणत राया तिकडनं निघालेला असतो. आता मंजिरी, नानाजीजी सगळेजण टेन्शनमध्ये असतात. कोण असेल ही राणी? त्याच वेळेस आता मिहीर शुद्धीवरती येतो. आता लगेच शुद्धीवरती येताच मिहीर आपल्या मॉम डॅडकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, मॉम तू बरी आहेस ना? तेव्हा त्याची आई म्हणू लागते, गौरव गौरव तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? आता मात्र जीजी लगेच मिहीरला कुरवाळू लागते आणि म्हणू लागते, मिहीर तू कसा आहे? तू बरा आहेस ना? तू ठीक आहेस ना? तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मॉम मला सांग, मी गौरवच आहे ना तुमचा? खरंच मी तुमचाच मुलगा आहे ना? तेव्हा लगेच आता त्याची मॉम रडतच म्हणू लागते, नाही गौरव, दुर्दैवाने तू आमचा मुलगा नाही आहे, तू यांचा मिहीरच आहे. तेव्हा लगेच आता गौरव म्हणू लागतो, असं कसं शक्य आहे? माझं किती प्रेम आहे मॉम तुझ्यावरती, मी तुझाच मुलगा आहे ना? तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, नाही रे, तू त्यांचा नाही, तू आमचा मुलगा आहे. अरे लहानपणापासून मी तुला किती सांभाळलं आहे, किती जीव लावलं आहे रे. खरंच तू आमचा मुलगा आहे. तुला आठवत नाही आहे का? थांब मी तुला दाखवते. असे म्हणत जिजी आता कपाटातनं काही फोटो आणते. लहानपणापासून जे मिहीरचे फोटो असतात, आता मात्र ते सगळे फोटो आता जिजी त्याच्या हातात देते आणि लहानपणाचं त्याला काय आठवतं की काय हे सगळं दाखवू लागते. आता मिहीर मात्र ते सगळे फोटो बघत असतो. तेव्हा लगेच आता त्याची मॉम हात जोडत जिजीसमोर रडतच म्हणू लागते, ताई मी हात जोडते हो तुमच्यासमोर, तुम्हाला हवं ते द्यायला मी तयार आहे, पण प्लीज तुमचा हा मुलगा आम्हाला द्या ना हो.
खरंच आमचा एकमेकांवरती खूप जीव जडलाय हो. आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करतो. हा आमचा गौरव आहे हो. खरंच हा मुलगा आम्हाला द्या ना. तेव्हा जिजी म्हणू लागते, ओ अहो काय बोलताय तुम्ही? एका आईकडे तिच्या पोटचा गोळा मागताय तुम्ही? असं कसं करू शकता तुम्ही? अहो माझा मुलगा आहे तो. अहो 9 महिने मी त्याला पोटात वाढवलं आहे आणि असं कसं मी माझ्या मुलाला तुम्हाला देऊ? शक्यच नाही आहे ते. आणि हे बघा, एकतर 2 वर्ष तो माझ्यापासून दूर राहिला. त्याला गमावल्यानंतर आमची काय हाल झाली होती ना, तुम्हाला माहितीसुद्धा नसेल. हे दुःख आम्ही कसं तरी पचवलं आहे आणि आज आमचा मुलगा आम्हाला सापडला आहे आणि तो तुम्ही मागताय? नाही नाही नाही, ते काय एखादं खेळ नाही की काय इकडचं तिकडे द्यायला? हाडामासाचा मुलगा आहे आमचा, आम्ही नाही देऊ शकत. आता मात्र लगेच गौरवची मॉम म्हणू लागते, ताई मी हात जोडते हो, प्लीज असं करू नका, आम्हाला द्या ना हो तुमचा मुलगा. तेव्हा लगेच गौरव म्हणू लागतो, मॉम थांब, तू असं कुणासमोर हात जोडलेलं मला अजिबात चालणार नाही. हे बघ मॉम, मी तुमचाच मुलगा आहे आणि मी इथे नाही थांबणार. मी तुमच्याबरोबर येणार म्हणजे येणार आपल्या घरी. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, काय बोलतोयस तू? अरे तू आमचा मुलगा आहे, तू आता कुठेही जाणार नाही. आता मात्र मंजिरी मिहीरकडे बघू लागते. तर इकडे राया आता नानांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकांत जाधवच्या घरी पोचलेला असतो. तर आता इथे येताच लगेच राया श्रीकांतला म्हणू लागते, कुठे तुझी लेक? बोलाव तिला, पटकन बोलाव. तेव्हा श्रीकांत जाधव घाबरतो आणि म्हणू लागतो, रायभाऊ काय झालंय? अरे माझी मुलगी घरात नाही आहे, ती बाजार आणण्यासाठी बाहेर गेली. तेव्हा राय म्हणू लागते, तुझ्या पोरीचं नाव राणी आहे ना? लवकरात लवकर तिला फोन कर आणि घरी बोलाव. तेवढ्या दरवाज्यातनं राणी आलेली असते. त्याच वेळेस श्रीकांत म्हणू लागते, हे बघ हीच माझी मुलगी राणी. तेव्हा राय म्हणू लागते, माझ्या प्रश्नांची खरं खरं उत्तर द्यायचं. मी तुला आता जे प्रश्न विचारणार आहे त्याचं मला खरं उत्तर पाहिजे. जर नाही दिलं ना तर या रायाशी गाठे समज. तेव्हा राणी म्हणू लागते, काय झालं राय भाऊ, तू असे का प्रश्न विचारतोय मला? तेव्हा राय म्हणू लागतो, मिहीर सरदेशमुखला ओळखले तू? तेव्हा लगेच राणी म्हणू लागते, हो. नाही म्हणजे तो उमाताईंचा मुलगा ना, तो माझ्या क्लासमध्येच होता, पण त्याला जाऊन तर 2 वर्ष झाली ना. त्यावर राय म्हणू लागतो, काही झालं नाही त्याला, तो 1 नंबर ठणठण येते आणि बरा आहे, जिवंत आहे. तेव्हा लगेच आता राणी मात्र आपल्या वडिलांकडे बघू लागते आणि जरा घाबरते. तेव्हा राय म्हणू लागतो, घाबरायला काय झालं तुला? तो जिवंत आहे म्हणून धक्का बसला का? काय केलं त्याच्याबरोबर? तू काही केलं आहे का? शेवटच्या क्षणी तू त्याला भेटली होती का? तेव्हा राणी म्हणू लागते, नाही नाही राय भाऊ, मी असं काही केलं नाही, तू मला का असे प्रश्न विचारतोय? तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, हे बघ मिहीरला मारणारी बाई राणीच होती आणि ही राणी कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचे. त्यामुळे खरं खरं सांग, तू काही केलं नाही ना त्याच्याबरोबर? तेव्हा राणी म्हणू लागते, नाही राय भाऊ, मी कशाला काही करू? नाही नाही नाही, मी काहीच केलं नाही आहे. तेव्हा राय म्हणू लागतो, ठीक आहे, हे जर खोटं निघालं ना तर या रायाशी पंगा लक्षात ठेव. आता मी जे सांगतोय ना ते तुला करायचं आहे. आज रात्रीला तू नानाजीच्या घरी यायचं आणि मी सांगेन तसंच करायचं आणि त्यापुढे काय होईल ते बघून घेईल. हे बघ, यात जर तुझा हात नसेल ना तर राया तुला काय बी येऊ देणार नाही. त्यामुळे खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. तेव्हा लगेच राणी म्हणू लागते, मी खरंच बोलते, या सगळ्यात माझा काही हात नाही. पण रायभाऊ, तू म्हणतोयस तसं सगळं करायला मी तयार आहे. आता रायाने ते प्लॅनिंग आखलेलं असतं. आता रात्री राणीला घरी बोलावलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता मिहीरला काहीच आठवायला तयार नसतं. तेव्हा लगेच घोरपडे आता नानाजीच्या मनात भरवतो, हे बघा नानाजीजी, मिहीरला जर सगळी आठवण करून द्यायची असेल तर आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे मंजिरी आणि मिहीरच्या प्रेमापासून, कसं त्यांच्या दोघांचं प्रेम झालं, त्यानंतर लग्न झालं, ही सगळी आठवण करून द्यावी लागेल आणि तरच त्याला सगळं काही आठवू शकतं. आता मात्र नानाजीजीला धक्काच बसतो. तर इकडे गावात आता राया मात्र मिसफायरला विठुरायाच्या मंदिरात घेऊन आलेलो असतो. शशिकला आता सगळ्या लोकांना जमा करते आणि मला लागते, बघा बघा हा राया किती मोठं पाप करतोय, एका दुसऱ्याच्या बायकोला घेऊन फिरतोय. राया, तू आजपासून विठुरायासमोर शपथ घे, तू या मंजिरीपासून दूर राहणार आहे, एक परस्त्री म्हणूनच मानणार आहे. ती तुझी बायको नाही आहे, आता ती मिहीरची बायको आहे. आता मात्र लगेच राया या शशिकलाकडे बघू लागतो. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, तुला जर असं जमणार नसेल ना तर हे गाव सोडून निघून जायचं, पण तुझी मंजिरी नाही आता. आता मात्र या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन मंजिरी आणि राया आपला संसार कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल